नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर सर्व शेतकऱ्यांचा गोंधळ उडालेला आहे की डबल पीक विमा म्हणजे काय. तर बहुतेक शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की पहिलाच पीक विमा अजून मिळालेला नाही, मिळाला तर तो खूप कमी प्रमाणामध्ये मिळाला आहे आणि आता सरकार काय डबल पीक विमा वाटप म्हणजे नेमकं काय. तर हो, डबल पीक विमा वाटप म्हणजे जे काही 3 टप्प्यामध्ये वितरण केलं जाणार होतं पीक विमा वाटपाचं, तर पहिला टप्पा हा तुरंत का होईना वाटप झालेला आहे आणि आता जो काही दुसरा टप्पा पीक विम्याचा चालू झालेला आहे, तर म्हणजे दुसरा टप्पा म्हणजे डबल पीक विमा वाटप. तर सर्व शेतकऱ्यांची जी काही शंका आहे तर ती दूर झालेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. तर व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका. की डबल पीक विमा म्हणजे काय किंवा डबल पीक विमा जो येणार आहे तर तो पीक विमा पहिला मिळाला आणि दुसरा कसा काय, तर सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर असे शेतीचे एक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सर्वात अगोदर सबस्क्राईब करा. व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका. तर 34 जिल्ह्यांचा अपडेट आपल्यासमोर आलेला आहे. तर या 34 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये किती वितरण झालेलं आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये किती वितरण केलं जाणार आहे, त्यामध्ये किती शेतकरी पात्र झालेले आहे, कोणत्या पिकासाठी दिलं जाणार आहे, तर हेक्टरी किती मिळणार आहे आणि त्याचबरोबर प्रत्येकी शेतकऱ्याच्या खात्यावरती किती तारखेला वितरित केलं जाणार आहे, तर अखेर तारीख ही ठरलेली आहे. तर असे शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2024 मधील 34 जिल्ह्याचे पीक विमा वाटपाच्या दुसऱ्या टप्प्यातील माहिती आपण बघणार आहोत. तर यामध्ये पहिला जिल्हा जो आहे तो म्हणजे अहमदनगर. तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा 80,445 शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2023 आणि 24च्या दुसऱ्या टप्प्यातील वितरण केलं जाणार आहे. आणि त्यानंतर नाशिक जिल्हा जर आपण बघितला तर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा दुसऱ्या टप्प्यातील वितरण केलं जाणार आहे. त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये 81,590 जे काही शेतकरी हे पात्र झालेले आहे दुसऱ्या टप्प्यासाठी म्हणजे डबल पीक विम्यासाठी. तर या शेतकऱ्यांच्या खात्यावरती सुद्धा येत्या 30 जूनपर्यंत जो काही पीक विमा आहे तो त्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे. तर त्यानंतर चंद्रपूर जिल्हा असेल तर चंद्रपूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर शेतकरी मित्रांनो, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 9,625 क्लेम हे पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पास करण्यात आलेले आहे. आणि त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा, जर कोल्हापूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर शेतकरी मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्ये सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये 228 जे काही शेतकरी आहे ते पीक विम्यासाठी पात्र केले गेलेले आहे. आणि त्यानंतर दुसरा जो टप्पा आहे तर त्या टप्प्यामध्ये सुद्धा 1,038 शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा वितरित केला जाणार आहे. त्यानंतर पाचवा जो जिल्हा आहे तो म्हणजे जालना. तर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा जो काही पीक विमा आहे दुसऱ्या टप्प्यातला तो सुद्धा सध्या 3,15,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे. म्हणजेच 3,00,000 शेतकरी जे काही आहे 3,15,000 जे काही शेतकरी आहे हे दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र करण्यात आलेले आहेत. त्यानंतर या शेतकऱ्यांना सुद्धा लवकरच म्हणजेच 30 जूनपर्यंत जो काही पीक विमा आहे तो वितरित केला जाणार आहे. त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे गोंदिया. तर गोंदिया जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा 916 जे काही शेतकरी आहे हे पात्र करण्यात आलेले आहे. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये 1,83,591 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे. तर जळगाव जिल्ह्यामध्ये 75,850 शेतकरी, तर सातारा जिल्ह्यामध्ये 832 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे. आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर असेल तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा 2,16,258 जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे. आणि या शेतकऱ्यांच्या खात्यावरती सुद्धा लवकरच त्यांचा जो काही पीक विमा आहे 2023 आणि 24चा दुसऱ्या टप्प्यातला, तर तो सुद्धा त्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे. त्यानंतर पालघर असेल तर पालघर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा 170 शेतकरी, तर रायगड जिल्ह्यामध्ये 109 शेतकरी, तर वाशिम जिल्ह्यामध्ये 1,65,000 शेतकरी, तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये 2,35,751 शेतकरी. तर नंदुरबार जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर नंदुरबार जिल्ह्याची सुद्धा आकडेवारी आपल्या समोर आलेली आहे. आणि नंदुरबार जिल्ह्याची सुद्धा 4,716 शेतकरी, तर सांगली जिल्ह्यामध्ये 3,09,000 शेतकरी, तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा 3,94,660 शेतकरी हे पात्र करण्यात आलेले आहेत. त्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती. तर अमरावती जिल्ह्याचा जर सरासरी आपण विचार केला तर शेतकरी मित्रांनो, अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा 1,65,515 शेतकरी जे आहे ते पीक विम्यासाठी पात्र केले गेलेले आहे. आणि या शेतकऱ्यांच्या खात्यावरती सुद्धा जो काही दुसरा हप्ता आहे पीक विमा वितरणाचा म्हणजे डबल पीक विमा वाटप जी काही आपण म्हणू शकतो, तर ही सुद्धा 30 जूनपर्यंत या शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केली जाणार आहे. त्यानंतर गडचिरोली असेल तर गडचिरोली जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा 4,999 जे काही शेतकरी आहे
हे पात्र करण्यात आलेले आहे. त्यानंतर धाराशिव जिल्ह्याचा जर आपण विचार केला, धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा 5,49,016 शेतकरी, तर लातूर जिल्ह्यामध्ये 4,20,17 शेतकरी, तर त्याचबरोबर परभणी जिल्हा असेल तर परभणी जिल्ह्यातील सुद्धा 4,90,886 शेतकऱ्यांसाठी हा पीक विमा वितरित केला जाणार आहे. त्यानंतर वर्धा जिल्हा असेल तर वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा 17,397 शेतकरी, नागपूर जिल्ह्यामध्ये 13,087 शेतकरी, त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यामध्ये 4,47,842 शेतकरी, अकोला जिल्ह्यामध्ये 1,07,24 शेतकरी, तर धुळे जिल्ह्याची जर आपण आकडेवारी बघितली तर धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा 32,031 शेतकरी, तर पुणे जिल्ह्यामध्ये 2,434 शेतकरी हे पात्र करण्यात आलेले आहे. आणि सरासरी या शेतकऱ्यांच्या खात्यावरती सुद्धा जो काही पीक विमा आहे तो लवकरच वितरित केला जाणार आहे. त्यानंतर धुळे जिल्हा असेल तर धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा 32,031 शेतकरी, तर पुणे जिल्ह्यामध्ये 2,434 शेतकरी हे पात्र करण्यात आलेले आहे. आणि त्याचबरोबर ठाणे जिल्हा जर असेल तर ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा 4,301 शेतकरी, तर रत्नागिरीमध्ये 461 शेतकरी, तर सरासरी रत्नागिरी जिल्ह्याचा जो काही आकडा आहे तो सर्वात कमी आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फक्त 461 जे काही शेतकरी आहेत तेच पीक विम्यासाठी पात्र करण्यात आलेले आहे. त्यानंतर नांदेड, तर नांदेडमध्ये 5 लाख शेतकरी, तर बीड जिल्ह्यामध्ये 8 लाख शेतकरी हे दुसऱ्या टप्प्यात 8,13,659 शेतकरी दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र करण्यात आलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, एवढेही जिल्ह्याची आकडेवारी जर बघितली तर सरासरी आकडेवारी जी आहे ती बीड जिल्ह्याची सर्वाधिक आकडेवारी आहे. तर या बीड जिल्ह्यामध्ये 8 लाख शेतकरी जे आहे ते पात्र करण्यात आलेले आहे. तर यामध्ये राज्यातील एकूण 34 जिल्ह्यांचं अपडेट आपण दुसऱ्या टप्प्याचं बघितलेलं आहे. तर त्यामध्ये हेक्टरी जर आपण विचार केला तर हेक्टरी या जिल्ह्यामध्ये जे काही आहे 25% अग्रिमची जी काही वाटप आहे तर ही वाटप हे याच्यामध्ये केली जाणार आहे. तर त्यामध्ये हेक्टरी 20,000 ते 4,500 ते 5,000पर्यंत ही मदत दिली जाणार आहे. तर त्यामध्ये ज्या काही पिकाचं नुकसान झालेलं आहे तर ते पिकाचं जर असेल तर ते कापूस, तूर, उडीद, मूग असे जे काही कांदा किंवा जे काही फळबागा असेल तर या सर्व पिकांसाठी 25% अग्रिमचा पीक विमा हा मिळणार आहे. तर त्यामध्ये सोयाबीनसाठी 5,500 रुपये ते 20,000 रुपये हेक्टरपर्यंतची ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावरती 30 जूनपर्यंत दिली जाणार आहे. आणि इतर फळबागा म्हणजे पिकांसाठी जे काही असले आपलं तूर, उडीद, मूग, तर यासाठी जो काही पीक विमा आहे तो सरासरी 4,500 ते 5,000 हेक्टरपर्यंत मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील हे 34 जिल्ह्यांचा अपडेट आपण दुसऱ्या टप्प्यातला बघितलेला आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.